ब्रेक के बाद एक बार फिर आपका स्वागत है। खबरों में आगे बढ़ेंगे, बात करेंगे महाराष्ट्र के हिंगोली की, जहां शहर के जिला परिषद कन्या स्कूल मैदान में उमेद कयाधु महोत्सव और जिला स्तरीय मिनी सरस बिक्री प्रदर्शनी का शानदार आगाज हुआ है। इस प्रदर्शनी का उद्घाटन जिलाधिकारी राहुल गुप्ता के हाथों किया गया। इस अवसर पर प्रकल्प संचालक नामदेव केंद्र ने उपस्थिति महिलाओं को मार्गदर्शन देते हुए महिला सशक्तिकरण पर जोर दिया। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान के तहत आयोजित ये प्रदर्शनी 12 फरवरी से 19 फरवरी तक चलेगी। इसमें ग्रामीण और शहरी क्षेत्र के स्वयं सहायता समूह द्वारा बनाए गए शुद्ध मसाले, दालें, हल्दी, अचार और घरेलू सामान बिक्री के लिए उपलब्ध हैं। प्रदर्शनी का मुख्य उद्देश्य ग्रामीण महिलाओं के उत्पादों को बाजार में उपलब्ध कराना है। प्रशासन ने नागरिकों से बड़ी संख्या में आकर खरीदारी करने की अपील की है। सरस 12/2 ते 19/2 या कालावधीमध्ये जिल्हा परिषदच्या कन्या प्रशालेच्या ग्राउंडवर आहे। मी सर्व हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करतो की आमच्या महिलांनी स्वकष्टाने जे सर्व पदार्थ बनवलेले आहेत ते सर्व पदार्थ जिल्हा परिषद ग्राउंडच्या मैदानावरनं खरेदी करावे अशी मी जिल्हा परिषदेच्या वतीने विनंती करतो। लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे, राहणार उमरा, तालुका जिल्हा हिंगोली। तर माझा हळद पावडर प्रोडक्ट आहे, त्याला खूप मार्केटिंग आहे। म्हणजे काल पण माझी 3000ची विक्री झाली, काल उद्घाटन झालेलं आहे आणि हे मिनी सरस 19 तारखेपर्यंत चालू राहणार आहे। तर यांना माझं मिरचीचं लोणचं पण खूप चांगलं विक्री झालं काल पण, आणि दरवर्षी मी स्टॉल लावते, त्याच्यामुळं ग्राहक हे लोणचे खाल्लेले आहेत, लिंबू लोणचं, मिरची लोणचं, आंबा लोणचं। तर आता माझ्याकडून काल 3-3 किलो लोणचं सुद्धा नेलेलं आहे आणि हळद पावडर 2 किलो 3 किलो सर्व ग्राहकांना नेलेली आहे। 12 ते 19 पर्यंत चालणार आहे आणि ह्या पूर्ण जिल्ह्यातून ग्रामीण भागातून अतिशय प्रेमाने आणि कष्टानं हे केलेलं प्रदर्शन आहे। त्यामुळे मी सर्व हिंगोली वासियांना विनंती करतो जिल्हा परिषदेच्या वतीने की जास्तीत जास्त येऊन आमच्या महिलांचे एक प्रेमाने बनवलेल्या सर्व वस्तू